बघ आता या ठिकाणी प्रभू येशूने सर्व जगाचं पाप स्वतःवर घेतलं, प्रायश्चित्त केलं. मग पुढं काय झालं? पित्याचा आणि पुत्राचा पुन्हा एकी झाली का, हा प्रश्न मनामध्ये येतो. त्याची गॅरंटी आपल्याला क्रूस खांबावरच मिळते प्रियांनो. जे 7वं वाक्य आहे, फादर इन टू युअर हँड आय कमिट माय स्पिरिट. हे शब्द कसे आहेत पहा. या ठिकाणी तिथं तो म्हणतो की हे देवा तू माझा त्याग का केलास, आणि आता ह्या ठिकाणी पूर्ण झाले आहे हे ओळखून समजून आता येशू म्हणत आहे काय, लूक ऋषुवर्तमान 23वा अध्याय आणि 46व वचन आहे पाहते, तिथं आपण जाऊ. लूक 23:46. संदर्भ चुकला का? नाही. 46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला. इट इज अ शाउट ऑफ विक्ट्री. उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा. He was able to call him his father again. हे बापा हे शब्द तो बोलून त्याचा पूर्वीचा हा तुटलेला संबंध जो आहे तो आता पुन्हा जुळलेला आहे. त्याचा यज्ञ परिपूर्ण झालेला आहे. तो पित्याने स्वीकारलेला आहे आणि आता फादर आणि सन, पिता आणि पुत्र हे पुन्हा एक झालेले आहेत. आणि तिथं येशू काय म्हणतो, हे बापा, माय फादर, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. ही वॉज एबल टू कमिट हिज स्पिरिट इन टू फादर्स हँड. हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी रिस्टोरेशन दाखवतात. त्या ठिकाणी त्यांची पुनर्स्थापना झाली, ते एक आलेले आहेत. पूर्वीसारखाच त्यांचा तो घनिष्ठ प्रेम संबंध आता पुन्हा जोडलेला आहे. आणि त्या अशुरन्समध्ये, त्या कॉन्फिडन्सने आता येशू म्हणत आहे की हे पित्या, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे. आणि असे बोलून त्याने आपला प्राण सोडला. जर हे 7वं वाक्य नसतं प्रियांनो, तर आपल्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न राहिला असता की बाजी ती तुटलेली रिलेशनशिप होतं, तिचं काय झालं, वॉज इट रिस्टोर्ड. पण देवाची स्तुती असो की प्रभूने आपल्याला गोंधळामध्ये ठेवलेलं नाही. तुमचं आमचं पाप त्याने खरोखर आपल्यावर घेतलं, आपल्यासाठी मध्यस्थी केली, आपल्या पापाची खंडणी भरून दिली. त्या पापामुळं पित्यामध्ये आणि त्याच्यामुळं विभक्तपणा आला, तो तिथं दिसून येतो. पाप इतकं भयंकर आहे ते कुठंही असो. आणि त्याच्यानंतर येशूने आत्मविश्वासाने सांगितलं की जे कार्य मी करण्यासाठी आलेलो होतो ते पूर्ण झालेलं आहे. देर इज नथिंग लॅकिंग. त्याच्यामध्ये काही उणे नाही आहे. इट इज कम्प्लीट. आणि अशा रीतीने शांतीच्या आत्म्याने, विश्वासाच्या आत्म्याने, ट्रस्टफुल स्पिरिट, त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपून दिलेला आहे. अंधकार पडलेला आहे 3 तास. आणखी दुसरी कोणती गोष्ट झालेली आहे की सभास्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. नेहमी पडदा फाटलेला हे सांगताना सांगा तो वरपासून खालपर्यंत फाटला. कारण काय, देवाने स्वतः तो फाडला त्या ठिकाणी वरपासून खालपर्यंत. जर खालपासून वरपर्यंत फाडला असता तर कोणीतरी फाडला असे म्हणणारे निघाले असते नंतर पाखंडे. पण तो वरपासून खालपर्यंत फाडला. प्रत्येक शुभर्थ मानकार तो सांगतो. इट वॉज अन ॲक्ट ऑफ गॉड. आता देव हे सांगत आहे की आता नियमशास्त्र आणि पूर्ण जी त्यांची सॅक्रिफिशियल यज्ञाची पद्धती होती आता ती नामशेष झालेली आहे. आता काही त्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे. हे प्राण्यांचं रक्त आता पाडण्याची गरज राहिलेली नाही. कारण
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटल्याप्रमाणे हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा तो आता वधल्या गेलेला आहे. द लॅम्ब ऑफ गॉड इज स्लेन. आता जे दुसरे प्राणी आहेत ते त्यांचं रक्त सांडण्याची गरज नाही. हे जे प्राण्यांचं रक्त सांडलं जात होतं ते एक दर्शक म्हणून होतं. जेव्हा प्रभू येशू देवाचा पुत्र स्वतःचं अर्पण करणार होता त्या प्रत लोकांची मनोधारणा तयार होण्यासाठी देवाने त्यांना त्या प्रगटीकरणाच्या प्रकाशामध्ये चालवत आणलं आणि त्याला दाखवून दिले की पापाचं क्षालन होण्यासाठी रक्त सांडणं आवश्यक आहे, परंतु प्राण्यांचं नाही, ते निर्दोष रक्त असणं आवश्यक आहे. की ज्या रक्तामध्ये पास्ट प्रेझेंट फ्युचर ह्या सर्वांच्या पापांची क्षमा करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, कपॅसिटी आहे. आणि ती फक्त देवाचा जो कोकरा आहे प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्तामध्ये आहे. म्हणून प्रियानो, आता जर असं लोक म्हणतात की नाही प्राणी अर्पलेच पाहिजेत, त्या जुन्या पद्धतीप्रमाणेच आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत, तर त्याचा अर्थ असा आहे की भर माध्यान्हाच्या वेळेला सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही मेणबत्ती पेटून राहिले उजेडासाठी. इट इज नॉट नीडेड. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 वचनामध्ये लेखक अशा रीतीने म्हणतो, प्राचीन काळी देव अंशांनी प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे बोलला, परंतु आता तो त्याच्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. द रेव्हलेशन इज ॲट द फ्लड्स पॉइंट. आता ती परिपूर्ण रीतीने झालेली आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, कारण देवाचा कोकरा वधल्या गेलेला आहे. संत पावलाने करिंथकरास पत्रामध्ये तेच सांगितलेलं आहे की आपला वलांडणाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त हा वधल्या गेलेला आहे. हालेलुया, देवाची स्तुती असो. दिस इज वाय इट इज गुड फ्रायडे माय फ्रेंड्स. याच्याचमुळं हा उत्तम शुक्रवार आहे. इट इज गुड न्यूज फॉर यू अँड मी. जे आपण पापी आहोत ते आपल्यासाठी ही शुभ वार्ता आहे, हे शुभ वर्तमान आहे. कारण जे आपण आपल्यासाठी करू शकत नव्हतो, जे आपल्यासाठी इतर कोणी करू शकत नव्हतं, कोणाची लायकी नव्हती, ती देवाने त्याचा पुत्र पाठवून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेला आहे. आता पश्चाताप करून लोक देवाबरोबर समेट घडवून आणू शकतात, नाही तर त्याच्या आधी पश्चातापही काही कामाचा नव्हता. पश्चातापाच्या आधारावर देव पाप्यांचा स्वीकार करतो, हे कधी विसरू नका. जर तुम्ही पश्चाताप केलेला नाही, यू आर नॉट अ बिलिव्हर, यू आर नॉट अ ख्रिश्चन. आत्मपरीक्षण करा. हा जो वेळ आहे हा आत्मपरीक्षणाचा आहे. आणि देव करो तशी कृपा आपल्याला फक्त आजच नाही, रोज आणि रोज. जे आपण उभे आहोत असं समजतो, धार्मिक आहोत असं समजतो, ते आपण आपली परीक्षा करून जागृतेत राहिलं पाहिजे. जे गोंधळात आहेत, पडझडीत आहेत, निष्काळजी आहेत आपल्या आत्म्याबद्दल, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांचं लक्ष क्रूस खांबाकडं लावा, प्रार्थना करा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये पुष्कळ लोक अतारलेले आहेत ना. माझ्या कुटुंबामध्ये आहेत, म्हणजे फॅमिलीमध्ये आहेत. देवाच्या कृपेने माझा मुलगा आणि मुलगी दोघांनी त्यांनाचा अनुभव आहे आणि आज विश्वासामध्ये ते चालत आहेत. ते माझं सर्वात मोठं बक्षीस आहे, समाधान आहे. मला याच्यापेक्षा दुसरं काही नको. परंतु तुमच्या एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्यास तुमचा मुलगा मुलगी, कोणी नातलं, कोणी फ्रेंड, डू यू प्रे फॉर देम? त्यांच्यासाठी प्रार्थना करता काय तुम्ही? एक पती पत्नी होते, बाई फार धार्मिक होती. मंडळीमध्ये सहभागी होणं, त्यांचा दर बुधवारी प्रार्थनेचा गट असायचा आणि त्या ठिकाणी विशेष रीतीने जे अतारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ते प्रार्थना करीत असत. आज अशा प्रकारची जर प्रार्थना तुम्ही केली आणि सांगितलं की या अतारलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे, त्यांना का समजलं आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, मारामारीच होईल नाही का सर? आमच्यासाठी प्रार्थना करता तुम्ही? आम्ही काय असे तसे समजले तुम्ही आम्हाला? आम्ही ख्रिस्ती आहे. प्रियांनो, त्यांना सांगायची गरज नाही की तू अतारलेला आहे आणि आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. पण यू कॅन प्रे
टू युअर हेवनली फादर इन सिक्रेट. त्यामुळं आपण कोणाचा न्याय करतो असं होत नाही. चुकीची धारणा आहे ती. तुमच्या प्रियजनासाठी, माझ्या प्रियजनासाठी जर मी प्रार्थना करत नाही, मी प्रार्थना करेन, कोण प्रार्थना करेल त्यांच्यासाठी? आज पुष्कळशे लोक आध्यात्मिक रीतीने अशा स्थितीमध्ये गेलेले आहेत, ते प्रार्थना करत नाहीत, शास्त्र वाचत नाही, त्यांना स्वतःच्या आत्म्याची काळजी नाही, दुसऱ्यांच्या तर नाहीच नाही. हू विल प्रे फॉर देम? तर हे जे जोडपं होतं, ही बाई फार धार्मिक होती, परंतु मनुष्य नास्तिक होता. तो चर्चला येत जात नव्हता, काही नाही, परंतु आपल्या पत्नीवर भरपूर प्रेम करत होता, प्रेमाने राहत होते ते. दर रविवारी बुधवारी तो आपल्या पत्नीला नेऊन सोडायचा चर्चच्या समोर आणि मग ती जायची, आणि तिचा संपायचा वेळ आला म्हणजे तो येत असे कारणे आणि तिला घेऊन जात असे. पण हा गट तिथं प्रार्थना करीत होता. त्या बाईला आपल्या पतीबद्दल ओझं होतं, त्याचा नाश होऊ नये, त्यानेही अनंतकालच्या जीवनामध्ये तिच्याबरोबर असावं याची तिला ओझं होतं. स्पिरिच्युअल बर्डन. आपण एकमेकाचं व्हायला पाहिजे. गलती करास पत्रामध्ये संत पौल म्हणतो, तुम्ही अशा रीतीने एकमेकांची ओझे वाहून काय करा? पूर्ण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. प्रियानो, आपल्या अतारलेल्या बंधू भगिनींसाठी प्रार्थना करणं हे योग्यच आहे असं नाही, ती आध्यात्मिक जबाबदारी आहे तुमची आणि माझी. या बहिणीने प्रार्थना करण्याचं सोडलं नाही, ती सतत प्रार्थना करू लागली, घरी पण आणि मंडळीच्या प्रार्थनेच्या गटामध्ये देखील. मग एक दिवस काय झालं, हा मनुष्य सी हाऊ गॉड स्पिरिट वर्क्स, तो थोडा आधीच आला त्या ठिकाणी, चर्चच्या समोर त्या पार्किंग लॉटमध्ये गाडीमध्ये बसला. मग त्याला असं वाटलं की बा इथं बसण्यापेक्षा आपण चर्चमध्ये जाऊन बसू मागच्या सीटवर, कोणाला काही समजणार नाही. मग तो हळू चोर पावलाने आला आणि मागच्या सीटवर बसला. ते समोर या ठिकाणी ग्रुपमध्ये ते गोल करून त्या ठिकाणी बसून आग्रहाने प्रार्थना करत होते. त्यांना माहीतही नाही हा आलेला आहे म्हणून. त्याला काही सर्व स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण एवढं समजत होतं त्याला की कोणाच्या तरी तारण्यासाठी, उद्धारासाठी ते प्रार्थना करत आहेत. सभा संपली, तो आपल्या पत्नीला घेऊन घरी गेला. जात असताना त्याने विचारलं, तुम्ही फार आग्रहाने प्रार्थना करत होते? होय, प्रार्थना करत होते. कोणासाठी प्रार्थना करत होते तुम्ही? आता ती बिचारी बायको काय सांगणार, तुझ्यासाठी करत होते. ते म्हणे करत होतो म्हणे आम्ही प्रार्थना, आम्ही करत असतो म्हणे प्रार्थना वेगवेगळ्या लोकांसाठी. घरी गेले, दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रश्न विचारला, पण मग कोणासाठी करत होते प्रार्थना? बाई, इतक्या आग्रहाने जर तुम्ही प्रार्थना करत होता तर देव तो उत्तर द्यायलाच पाहिजे म्हणे. म्हणजे काय होत होतं की पवित्र आत्म्याने त्या मनुष्याच्या मनाची अशी पकड घेतली होती ह्या प्रार्थनेमुळं की तो त्या विचारांपासून दूर होऊ शकत नव्हता. पुन्हा शनिवारी तेच, आणि मग रविवारी सकाळी जेव्हा ती तयार होऊ लागली सभेला जाण्यासाठी भक्तीला, तेव्हा हा आला म्हणे आज मी पण येतो म्हणे तुझ्याबरोबर. शी वॉज शॉक्ड. तिला वाटलं काय मी खरंच ऐकत आहे काय की हा माझा पती म्हणत आहे की मी तुझ्याबरोबर चर्चला येतो आत्मा. आणि तो आला आणि त्या सकाळी त्याला तारणाचा संदेश ऐकायला मिळाला. ही हर्ड द गॉस्पल मेसेज. पवित्र आत्म्याने त्याला टोचणी दिली, स्ट्रॉंग कन्व्हिक्शन त्याच्यावर आलं आणि त्याने पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार केला. हालेलुया. आवर गॉड इज प्रेयर आन्सरिंग गॉड. प्रार्थनेचं उत्तर देणारा तो आहे. कधी कधी आपण प्रार्थना करतो आणि विसरून जातो. आपले जे आतारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रियांनो देवाच्या वेदीसमोर आग्रहाने कळकळीने प्रार्थना करणार, ती वेस्ट कधीच जाणार नाही. पुष्कळदा अशी उदाहरणं आहेत ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये की प्रार्थना करणारे मरून गेले, अनेक वर्षानंतर ते लोक ते प्रभूकडे आले. गॉड हॅज हिज वे. देवाला त्याचे मार्ग आहेत. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाहीत. म्हणून स्वतःसाठीच प्रार्थना करू नका. आपले आतारलेले लोक जे आहेत,
आपल्या कुटुंबामध्ये, नातलगामध्ये, मंडळीमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तरुणांसाठी प्रार्थना करा विशेष रीतीने. आजचा हा काळ त्यांच्यासाठी अतिशय भयानक काळ आहे. अशा प्रकारचे दिवस, अशा प्रकारचे मोहपाश आणि चॅलेंजेस याच्या आधीच्या तरुण पिढींना कधी त्यांच्यासमोर आली नाहीत. प्रे फॉर देम. त्यांना विनाकारण त्यांच्यावर बद्दल कुरकुर करत राहणं किंवा त्यांच्यावर टीका करत राहणं एवढं नका करू. प्रे फॉर देम. प्रेमाने त्यांच्याशी वागा, त्यांना मार्गदर्शन करा, काउन्सिलिंग करा. आणि तरुण जर या ठिकाणी आहेत दिसतात मला काही, जरा तुमच्याजवळ प्रॉब्लेम आहे, स्पिरिच्युअल प्रॉब्लेम आहे, तर देवाने पुष्कळ पाळक लोक दिलेले आहेत, एल्डर्स दिलेले आहेत मंडळीमध्ये, त्यांच्याकडे जा. डोंट कीप इट टू युअर सेल्फ. ते त्याच्याचसाठी आहेत, प्रार्थना करण्यासाठी, तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी. तुम्ही ज्या मार्गाने येत आहात की नाही तो आम्हाला चांगला समजतो, कारण आम्ही एका वेळेला तरुण होतो. तरुणपणाच्या वासना काय असतात, टेम्पटेशन्स काय असतात, कसा संघर्ष असतो, ते कोणी तुमची टिंगल करणार नाही. तुम्हाला असं वाटू देऊ नका की आम्ही यांना सांगितलं काय साऱ्या जगाला सांगतील म्हणून. ते सांगणार नाहीत. ते प्रे फॉर यू. पवित्र आत्मा कार्य करेल, तुम्हाला शक्ती, सामर्थ्य, मार्गदर्शन मिळेल. ते तुमच्या पाठीशी उभं राहतील. आपण मंडळीमध्ये एक आहोत, शरीराचे अवयव म्हणून, ते त्याच्याचसाठी आहे. आज आपल्या मंडळ्या इतक्या विस्कळीत झालेल्या आहेत. सलाम करायचं की चालले घरी. आपले भाऊ बहीण, केअर फॉर देम, लव्ह देम. त्यांची ओझे व्हा. त्यांच्या जीवनात काय चाललेले आहे स्ट्रगल्स, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु कॉन्फिडेन्शियल, त्याच्याजवळून ऐकून घ्यायचं आणि मग 4 जणांना जाऊन सांगायचं, असं जर तुम्ही करत असाल किंवा कोणी करत असेल तर देव त्याचं शासन दिल्याशिवाय राहणार नाही. आज ताशोरे उडवणारे, टीका करणारे, गुणदोष काढणारे पुष्कळ आहेत. पण एखाद्या भावाला, बहिणीला जवळ घेऊन प्रेमाने उत्तेजन देणारे, प्रभूमध्ये त्यांचा हात बळकट करणारे फार थोडे आहेत. आपण एकमेकांचे अवयव आहोत. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. एकमेकांचे ओझे वाहूया, उचलून धरूया. या पवित्र विश्वासामध्ये एकमेकांची आपण बांधणी करूया. देवाची स्तुती असो. क्रूसखांब हा पराजयाचं दर्शक नाही आहे. क्रॉस इज नॉट द सिम्बल ऑफ डिफीट. क्रॉस इज द सिम्बल ऑफ विक्ट्री. विक्ट्री ओव्हर डार्कनेस, विक्ट्री ओव्हर सिन अँड टेम्पटेशन्स. देवाची स्तुती असो. शांततेने तुम्ही ऐकून घेतलं. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या गोष्टी